शरद पवारांचं निमंत्रण मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी नाकारल्याची माहिती सूत्रांकडून कळतेय। शरद पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना बारामतीमधल्या घरी भोजनासाठी बोलावलेलं होतं, मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी हे निमंत्रण नाकारलेलं आहे, हे स्वीकारलं नाहीये। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ही भेट झाल्यावर पुन्हा कार्यकर्ते यांच्यामध्ये एक वेगळा मेसेज जाऊ नये यासाठी नकार दिल्याची माहिती कळतेय। आमचे प्रतिनिधी गणेश कवडे सध्या आपल्या बरोबर आहेत, आणखी तपशील जाणून घेऊया। गणेश, शरद पवारांनी आमंत्रण दिलं होतं जेवणासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना, मात्र हे आमंत्रण नाकारल्याचं कळतंय, काय नेमके तपशील? नक्कीच जो बारामती कार्यक्रम पाळतो आणि हा नमो रोजगार करून तो कार्यक्रम सरकारच्या वतीने घेण्यात येत होता आणि या कार्यक्रमामध्ये प्रथमतः या निमंत्रण पत्रिकेमध्ये शरद पवार यांचं नाव नव्हतं, मात्र सरकारच्या वतीने पुन्हा एकदा त्यांचं नाव टाकण्यात आलं आणि त्याचबरोबर शरद पवार यांच्याकडून आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील घरी जेवणाचं अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस निमंत्रण आहे ते देण्यात आलं होतं, हे स्नेहभोजन एकत्र होणार होतं, मात्र हे निमंत्रण आहे ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी नाकारलेलं आपल्याला सूत्रांकडून माहिती मिळते। कारण की लोकसभेची निवडणूक आहे आणि लोकसभेमध्ये शरद पवार आणि अजित पवार यामध्ये देखील एक फूट पडलेली आहे आणि अजित पवार देखील आता सरकारमध्ये सहभागी आहे। त्यामुळे पुन्हा एकदा जर शरद पवारांबरोबर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची भेट झाली तर कार्यकर्त्यांमध्ये दुसरा एक संदेश जाऊ शकतो आणि हा संदेश जाऊ नये त्यासाठीच कुठेतरी ही भेट आहे स्नेहभोजनाचं टाळलेलं पाहायला मिळते। त्यामुळे नेमकं आता तरी देखील या भेटी संदर्भात काय होते पुढे देखील पाहावं लागणार। हा कार्यक्रम पार पडतो, या कार्यक्रमाला स्वतः शरद पवार आणि सुप्रिया सुळे देखील उपस्थित राहणार आहे। काही गोष्टी ठीक गणेश, मुद्दा लक्षात आला। धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। गणेश कवडे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। मुळातच जेवणाचं निमंत्रण देणं ही शरद पवारांची एक प्रकारे खेळी होती, अशा प्रकारे राजकीय चर्चा होत होती, मात्र आता हे निमंत्रण न स्वीकारून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा उत्तर दिलेले, त्यामुळे बारामतीमधल्या घरी जेवणाचं निमंत्रण आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी नाकारल्याचं कळतंय।